हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत याच्या आधीच्या व्हिडिओचा पुढचा भाग, ज्याच्यामध्ये आपण काल बघितले होते पहिला आणि दुसरा नियम. आज बघणार आपण तिसरा आणि चौथा नियम. तत्पूर्वी कालचे पण दोन नियम बघितले होते, त्याला थोडंसं मी रिवाइज करतो. तर कालचे जे दोन नियम होते त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जर दिलेल्या संख्यांच्या समोर समान चिन्ह असेल, म्हणजे प्रत्येक चिन्हापुढे बेरीज बेरीज बेरीजचे चिन्ह असेल किंवा वजाबाकी 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 चिन्ह असेल, तर आपण त्यांची बेरीज करतो आणि उत्तरापुढे आहे ते चिन्ह वापरतो. आणि दुसरा नियम होता की जर संख्या पुढे चिन्ह वेगवेगळं असेल तर आपण त्याची वजाबाकी करतो आणि उत्तरापुढे मोठ्या संख्येचे चिन्ह घेतो. तर माझा हा जो व्हिडिओ आहे तो मराठी मीडियम सेमी मीडियमच्या पोराबरोबर काही इंग्लिश मीडियमचे पण पोरं बघत असतील, तर त्यांना समजण्यास सोपं व्हावं म्हणून मी काय करणार आहे, इंग्लिशमधून पण हे नियम वगैरे सगळे सांगणार आहे आणि ते मी हिंदीमध्ये सांगत जाईल. म्हणजे बायलँग्वेज क्लास होईल आपला, मराठी आणि हिंदी या प्रकारे. तर बघा, काल सांगितले नियम पुढे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तो नियम असे होते: इफ देअर आर सेम साइन्स in the front of the numbers, then do addition and use the same sign as that the number. खाली त्याच्या काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते पण बघून घ्या. आणि दुसरा नियम आता मी थोडंसं हिंदीमध्ये बोलत जाईल मध्ये मध्ये. इफ द साइन्स आर डिफरंट इन द फ्रंट ऑफ द नंबर्स, देन डू सब्ट्रैक्शन एंड यूज द साइन ऑफ द ग्रेटर नंबर. तो इसके अंदर हमने बताया था कि अगर साइन अलग अलग होंगे तो हम क्या करेंगे, हम उसकी सब्ट्रैक्शन करेंगे और उसका हम क्या करेंगे, जो ग्रेटर नंबर होगा उसका साइन हम क्या करेंगे, यूज करेंगे. चलो आज हम अगले दो रूल्स देखेंगे. वो रूल्स इस तरह है: इफ देयर इज अ माइनस साइन आउटसाइड ऑफ द ब्रैकेट, देन द साइन ऑफ द नंबर इन द ब्रैकेट विल चेंज. इसका मतलब कि अगर ब्रैकेट के बाहर माइनस का साइन रहा तो हम क्या करेंगे, ब्रैकेट के अंदर जो कोई भी नंबर होगा उसका साइन हम चेंज करेंगे. ब्रैकेट के बाहर माइनस रहा तो हम अंदर जो भी नंबर होगा उसका साइन क्या करेंगे, चेंज करेंगे. देखो माइनस है तो ये -8 का क्या हो गया, +8. ब्रैकेट के बाहर क्या था, माइनस था, अंदर क्या था, +8. +8 का क्या हो गया, -8. ब्रैकेट के बाहर माइनस था और अंदर हमको ये एडिशन करना, तो हमने पहले इसमें की एडिशन कर ली हमारा फर्स्ट और सेकंड रूल्स के हिसाब से. 8 + 3 11, 11 प्लस आ गया और ब्रैकेट के बाहर क्या है, माइनस, तो इसका क्या हो गया, +11 का -11. सेकंड रूल्स देखो, मतलब फोर्थ नंबर का रूल्स: इफ देयर इज प्लस साइन आउटसाइड ऑफ द ब्रैकेट, देन द साइन ऑफ द नंबर विल द ब्रैकेट रिमेन सेम. देखो क्या बोला इसके अंदर, अगर ब्रैकेट के बाहर प्लस का साइन होगा, इफ देयर इज प्लस साइन आउटसाइड ऑफ द ब्रैकेट, अगर ब्रैकेट के बाहर प्लस होगा तो हम क्या करेंगे, अंदर का जो भी साइन होगा नंबर का वो हम चेंज नहीं करेंगे, एज इट इज जैसा होगा हम वैसा लिखेंगे. 8 + 7 15 प्लस आ गया तो प्लस बाहर था तो हम 15 को 15 लिख दिया. ये देखो ब्रैकेट के बाहर क्या है, प्लस है और अंदर क्या है, -8, तो -8 को हमने क्या लिख दिया, -8. ये देखो ब्रैकेट के बाहर क्या है, प्लस, और अंदर क्या है, +7, तो +7 को +7. सिंपल वे में ब्रैकेट के बाहर अगर माइनस रहा तो अंदर का साइन चेंज होगा, ब्रैकेट के बाहर अगर प्लस रहा तो अंदर का साइन चेंज नहीं होगा. माइनस रहा तो चेंज होगा, प्लस रहा तो चेंज नहीं होगा. मराठी मीडियम आणि सेमी मीडियमची मुलं बघा, नियम तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. नियम तो तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ स्टॉप करून. तो असा आहे: संख्या कंसाच्या बाहेर जर वजाबाकीचे चिन्ह आलं तर आतल्या संख्येचे चिन्ह बदलते. वजाबाकीचे चिन्ह आलं तर आतल्या संख्येचे चिन्ह काय होते, बदलते. एक्झाम्पल पण खाली तुम्हाला दिसत आहे बघा. कंसाच्या बाहेर -8 आहे आणि कंसामध्ये -8 आहे, तर बाहेरचे जे वजाबाकीचं चिन्ह आहे त्याच्यामुळे काय झालं, ते आतल्या संख्येचे चिन्ह बदललं. बघा फळ्यावर परत, कंसाच्या बाहेर काय आहे, वजा आहे, कंसामध्ये +8 आहे, +8चे काय झालेत, -8 झालेत. तिसरा एक्झाम्पल बघा, कंसाच्या बाहेर काय आहे, वजाबाकी आहे, मध्ये एक बेरीज दिली, आपण बेरीज करून घेतली, बेरीज झाली +11 आणि 11 कंसामध्ये, कंसाच्या बाहेर वजा, तर कंसाच्या बाहेर वजा असेल तर आतल्या संख्येचे चिन्ह काय होते, बदलते. रूल्स नंबर 4 बघा आता, नियम नंबर 4: कंसाच्या बाहेर जर बेरीजचे चिन्ह आलं, कंसाच्या बाहेर जर बेरीजचे चिन्ह आलं तर आतल्या संख्येचे चिन्ह बदलणार नाही. फळ्यावर नियम आलेला आहे, व्हिडिओला स्टॉप करून तुम्ही ते नियम लिहून घेऊ शकता. एक्झाम्पलसाठी, उदाहरणासाठी फळ्यावर बघा आता, कंसामध्ये -8 आहे, बाहेर अधिकचे चिन्ह आहे. बाहेर जर अधिकचे चिन्ह आलं तर आतल्या संख्येचे चिन्ह बदलत नाही, -8 ला -8. कंसामध्ये +7 आहे, बाहेर बेरीजचे चिन्ह आहे तर +7 ला +7. कंसाच्या बाहेर अधिक आहे, मध्ये एक बेरीज दिली, 8 आणि 7 15. कंसाच्या बाहेर अधिकचे चिन्ह आहे म्हणून चिन्ह बदलणार नहीं, +15 ला +15. चलो देखो, ये 2 एग्जाम्पल मैं अभी आपको सॉल्व करके दिखाऊंगा. आपको ध्यान से देखना है मैं किस तरह से इन क्वेश्चन को सॉल्व कर रहा हूँ. मैं पहले इंग्लिश में बताऊंगा, बाद में मैं
नंतर मी मराठी मीडियमच्या मुलांसाठी मराठीने सांगेल. एकच प्रश्न मी दोनदा सॉल्व करून दाखवेल. चलो देखो, सबसे पहले हमको क्या करना है, देखना है कि ब्रैकेट कितने. ब्रैकेट यहाँ पे एक ब्रैकेट, ये दूसरा ब्रैकेट और तीसरा ब्रैकेट. जो सबसे अंदर का ब्रैकेट होगा उसको सबसे पहले हम क्या करेंगे, सॉल्व करेंगे. सबसे अंदर का जो ब्रैकेट होगा उसको हम क्या करेंगे, सॉल्व करेंगे. चाहिए तो अब इसको इस तरह से कुछ निशान भी कर सकते हैं जो हमको सॉल्व करना है. देखो जैसे कि वैसे लिखेंगे 6 प्लस इन ब्रैकेट 2 माइनस इन ब्रैकेट 2 माइनस को माइनस, और यहाँ पर देखो अभी 12 माइनस 4 12 माइनस 4 12 माइनस 4 कितना आएगा 8. 8 को 8 ब्रैकेट क्लोज और ब्रैकेट क्लोज. याद रखो नंबर के आगे कुछ भी नहीं, मतलब क्या रहेगा, प्लस का साइन रहेगा. ठीक है, यहाँ पे हमको लेने की जरूरत नहीं, हमको समझना सिर्फ ये क्या है, +8 है. तो रूल्स यूज करेंगे हम. रूल्स नंबर 3, ब्रैकेट के बाहर अगर माइनस का साइन होगा तो अंदर के जो +8 है वो क्या हो जाएंगे, -8 हो जाएंगे. देखो ध्यान से देखो अभी 6 प्लस ब्रैकेट 2 माइनस ब्रैकेट 2, इस माइनस के वजह से इस +8 के हो गए -8, और ये माइनस साइन और ये ब्रैकेट क्या हो जाएगा, कट जाएगा, हट जाएगा वहां से. तो बचा क्या अभी, ब्रैकेट एंड ब्रैकेट. ये स्टेप समझना बहुत जरूरी है. नहीं समझा तो थोड़ा सा रिवाइज करो और वापस देखो. नेक्स्ट अगेन, अब इस ब्रैकेट को सॉल्व करेंगे हम. 6 प्लस इन ब्रैकेट 2 माइनस 2 माइनस 8, 2 माइनस 8 नहीं होगा, या फिर हम कल के रूल्स के हिसाब से चलेंगे. ब्रैकेट के नंबर के आगे कुछ भी नहीं, मतलब क्या रहेगा, प्लस रहेगा. साइन अलग अलग है तो सब्ट्रैक्शन करेंगे. 8 माइनस 2 कितना आएगा यहाँ पे 6, और आंसर के आगे बड़े नंबर का साइन. ध्यान से देखो, या फिर हम रूल्स अलग अलग तरीके से बोलेंगे. हम 2 में से 8 नहीं जाएगा, 2 माइनस 8 नहीं होगा, तो इसलिए हमने क्या किया, 8 माइनस 2 किया, और जो भी आंसर आएगा उसके आगे हम क्या करेंगे, माइनस का साइन लगाएंगे. ब्रैकेट को जैसे कि तैसा, और दूसरा ब्रैकेट हमने क्या कर दिया, क्लोज. अब रूल्स नंबर 3 अगेन, ब्रैकेट के बाहर माइनस होगा तो अंदर का साइन क्या होगा, चेंज होगा. तो यहाँ पे आएगा 6 प्लस ब्रैकेट 2, इस माइनस के वजह से ये -6 के हो गए +6, और ये माइनस हट गया और ये ब्रैकेट हट गया. बचा हमारा लास्ट ब्रैकेट. अब हम साइड में करेंगे. अब देखो आगे यहाँ पर क्या बचा हमारा, 6 प्लस ब्रैकेट को ब्रैकेट में जो भी प्रोसेस होंगे हम उसको कंप्लीट करेंगे. 2 + 6 क्या आएगा, 8 आएगा. ओके, अभी ब्रैकेट के अंदर प्लस वाला नंबर है, बाहर भी प्लस है. रूल्स नंबर 4, ब्रैकेट के बाहर अगर प्लस रहा तो अंदर का साइन चेंज नहीं होगा. तो 6 को 6 प्लस 8 को 8, 6 प्लस 8 कितना आएगा, 14 आएगा. आई होप समझ में आ गया होगा. अगर नाही समजत तो वापस रिवाज करके. सेमी मीडियमची मुलं बघा हे गणित कसं करतो, काय करतो. आपल्याला काय करायचं, अगोदर बघायचे ती कंस किती आहेत. कंस आपल्याला दिलेले 3, हा मोठा कंस, त्याच्यातला छोटा कंस आणि सर्वात आतला कंस. मग आपण काय करणार, सर्वात अगोदर आतला कंस आपण काय करणार, सॉल्व करणार. त्याला आपण काय करणार, वाटल्यास अधोरेखित करणार किंवा रेष मारून घेणार, किंवा तुम्हाला जसं समजेल तसं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बघा पहिली स्टेप 6 ला 6, 6 ला 6, अधिकला अधिक, कंसाला कंस, 2 ला 2, कंस वजाला वजा, कंसला कंस, 2 ला 2, वजाला वजा, कंसला कंस. याला आपण सॉल्व करणार. 12 मधून 4 गेलेत, 12 तून 4 गेले किती उरतात, 8 उरतात. कंस बंद आणि कंस बंद. समजलं. आपण कंसाला सोडून घेणार. कंसामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे असेल त्याला आपण काय करणार, सॉल्व करणार. ठीक आहे, 12 वजा 4 होतात, सिंपल आहे. 8 ला 8 आले. तिथं काही नाही म्हणजे काय असते, प्लस असते, हे बी तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, घ्यायची गरज नाहीये, काही नसते म्हणजे प्लस असते. आपण पहिल्या तासिकेमध्ये बघितलेलं आहे. पुन्हा आता 6 ला 6, अधिकला अधिक, कंसाला कंस, 2 ला 2, वजाला वजा, परत कंस 2, कंसाच्या बाहेर वजाबाकीचे चिन्ह आहे, त्यामुळे हे अधिक 8चे काय होणार, -8 होणार. हे वजाबाकीचे चिन्ह कटेल आणि हे कंस काय होईल, उडून जाईल. उरले किती, एक कंस आणि दुसरा कंस. समजलं. बाहेर मायनसचं चिन्ह होतं, वजाबाकीचं चिन्ह होतं, म्हणून कंसातल्या आतल्या संख्येचं चिन्ह काय झालं, बदललं आणि कंस उडाला. उरले 2 कंस. पुढची स्टेप 6 ला 6, अधिकला अधिक, कंसाला कंस, 2 ला 2, वजाला वजा, कंस सॉल्व करून घ्या. 2 वजा 8 होत नाहीत, 2 मधून 8 जात नाही, तर आपण करणार 8 मधून 2 गेलेत, किती येणार मग 6. 8 मधून 2 गेले किती रे 6. आपण उलटी क्रिया केली, मग आपण इथं मायनस चिन्ह देणार, किंवा रूल्स बघा, आपला नियम बघा, काही नसते म्हणजे अधिकचे चिन्ह असते. चिन्ह जेव्हा वेगवेगळे असतात तेव्हा आपण करतो वजाबाकी. चिन्ह वेगवेगळे दिसले की काय करायची, वजाबाकी करायची. वजाबाकी किती आली याची, 6 आली. आणि उत्तरापुढे आपण काय करतो, मोठ्या संख्येचे चिन्ह वापरतो. मोठी संख्या 8 होती, 8च्या पुढे वजाबाकी चिन्ह होतं म्हणून -6, कंस बंद. ओके. पुन्हा 6 ला 6, अधिक, कंसाला कंस, 2 ला 2, कंसाच्या बाहेर वजाबाकीचे चिन्ह आहे
आतल्या संख्येचे चिन्ह काय होते, बदलते. मग हे वजा 6चे होतात अधिक 6 आणि हे वजा बाकीचे चिन्ह आणि कंस काय होते, उडते. उरला फक्त आता आपला एकच कंस. त्याला आपण आता सॉल्व करणार. 6 ला 6 अधिकला अधिक 2 अधिक 6 होतात कंसामध्ये 8. काही नाही म्हणजे प्लस. आणि असं आहे, कंसाच्या बाहेर प्लस असेल तर आतल्या संख्येचे चिन्ह बदलणार नाही. 6 ला 6 हे उडलं, कंस बी कटला, उरला अधिक 8 ला 8 आणि 6 अधिक 8 किती होतात, 14 होतात. लागलीच दुसरंही गणित बघून घ्या मराठी मीडियमचे मुलं. काय करणार आपण, कंस बघणार किती कंस आहेत, 1 2 आणि 3. इथेही 3 कंस आहेत. मग सर्वात आधी आपण काय करणार, हा आतला कंस आपण काय करणार, सॉल्व करणार. वजा 8 अधिक कंसामध्ये वजा 4 अधिक 12 ला 12, सॉरी कंसाला कंस 12 ला 12 वजाला वजा, आपण कंस सॉल्व करणार. बघा कंसामध्ये काय दिलं आपल्याला कंसामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं, 16 मधून 26 वजा करायचे. किंवा रूल्स वापरा, काही नाही म्हणजे प्लस आहे, चिन्ह वेगवेगळे आपण करणार. वजा बाकी 26 मधून 16 गेले, उत्तर आलं 10. उत्तरापुढे मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 10, कंस बंद आणि कंस बंद. आता कंसाच्या बाहेर वजा बाकीचे चिन्ह आहे तर आतल्या संख्येचे चिन्ह बदलते. वजा 8 अधिक कंसामध्ये वजा 4 अधिक कंसामध्ये 12 वजा, या वजा बाकीमुळं हे अधिक 10 वजा 10चे झालेत अधिक 10, मायनसमुळं हे मायनस 10चे झाले प्लस 10, वजा बाकीमुळं या वजा 10चे झाले अधिक 10. वजा बाकीचे चिन्ह काय होते, निघून जाते, उरला कंस बंद आणि कंस बंद. आता आपल्याला कंस सॉल्व करायचं. बघा, एकदा चिन्ह बदलायचं, एकदा कंस सॉल्व करायचं. चिन्ह बदलायचं, कंस सॉल्व करायचं. वजा 8 अधिक कंसामध्ये वजा 4 अधिक, आता कंसाला सॉल्व करून घेणार आपण. 12 अधिक 10 होतात 22, कंस बंद कंस बंद. कंसाच्या बाहेर प्लस आहे, आतली संख्या जशाला तशी, चिन्ह बदलायची गरज नाही. वजा 8 अधिक कंसामध्ये वजा 4 अधिक 22 ला 22, इथं काही नाही म्हणजे प्लस असते. हे प्लसमुळं हे प्लस 22चे प्लस 22 म्हणजे अधिक 22चे अधिक 22 आले. हे प्लसचं चिन्ह कटलं आणि हे काय झालं, कंस उडाला, उरला एकच आता काय, कंस उरलेला आहे. ओके, पुढं बघा. आता आपण काय करणार, कंसाला सॉल्व करून घेणार. जागा नाही, मी बाजूला लिहून घेतो इकडं. वजा 8 अधिक, चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे आहेत. काय करणार आपण, वजाबाकी मायनस प्लस, वजाबाकी बेरीज, दोघांची चिन्ह वेगवेगळे आहेत. दोन्ही संख्येचे आपण करणार. वजाबाकी 22 मधून 4 गेले किती उरतात, 18 उरतात. कोणते 18, प्लस 18. का, कारण की मोठी संख्या काय आहे 22 आणि 22 पुढे प्लसचं साईन आहे. ओके, -8 अधिक या दोघांची वजाबाकी किती आली आपली, +18 आली. ठीक आहे. आता बरोबरला बरोबर, वजा 8 ला वजा 8, कंसाच्या बाहेर प्लसचं चिन्ह आहे तर आतल्या संख्येचं चिन्ह बदलणार नाही. आणि वजा 8 अधिक 18, चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे आहेत. आपण करणार वजाबाकी, 18तून 8 गेले उत्तर किती आलं, 10. उत्तरापुढे मोठ्या संख्येचं चिन्ह आणि प्लसचं चिन्ह लिहायची गरज नाही. काहीही नसते म्हणजे काय असते, प्लस असते. ओके, व्हिडिओला स्टॉप करा आणि लिहून घ्या. चलो देखो, सीबीएसई वाले ये क्वेश्चन को हम क्या करेंगे, अभी सॉल्व करेंगे. जिस तरह से ऊपर वाला किया था उसी तरह से हम नीचे वाला भी करेंगे. ध्यान रखो, सबसे अंदर का जो ब्रैकेट होगा सबसे पहले हम उसको सॉल्व करेंगे. ये सबसे बाहर वाला ब्रैकेट बड़ा, ये उसके अंदर का और ये उसके अंदर का. ठीक है, देखो सबसे पहली स्टेप हमारी क्या रहेगी, ये अंदर वाले ब्रैकेट को सॉल्व करना. तो यहाँ पे आएगा -8 प्लस इन ब्रैकेट -4 प्लस इन ब्रैकेट 12, माइनस को माइनस, पहले हम ब्रैकेट सॉल्व करेंगे. 16 - 26, 16 - 26 होगा क्या, 10. अब हमको साइन यूज़ करना है तो यहाँ पर कुछ भी नहीं, मतलब प्लस है, साइन अलग अलग होंगे तो हम क्या करेंगे, सब्ट्रैक्शन करेंगे और आंसर के आगे जो बड़ा नंबर होगा, जो ग्रेट नंबर होगा, जो लार्जेस्ट नंबर होगा उसका हम साइन यूज़ करेंगे. तो यहाँ पर आएगा माइनस, ब्रैकेट क्लोज एंड ब्रैकेट क्लोज. अब हम ये ब्रैकेट को हटाएंगे, उसके लिए हमको क्या करना पड़ेगा, जो बाहर वाला माइनस है उसका रूल्स हम यूज़ करेंगे. -8 प्लस इन ब्रैकेट -4 प्लस इन ब्रैकेट 12. ध्यान रखो, ब्रैकेट के बाहर माइनस का साइन है तो अंदर का नंबर का साइन क्या होगा, चेंज होगा. अंदर के नंबर का साइन क्या होगा, चेंज होगा. -10 के वजह से, सॉरी माइनस के वजह से ये -10 का क्या हो गया, +10 हो गया, और -10 का क्या हो गया, +10 हो गया, और ये माइनस हट गया और ये ब्रैकेट हट गया. अब बचे सिर्फ 2 ब्रैकेट. अब हम क्या करेंगे, साइन को हटा दिया, अब ब्रैकेट को सॉल्व करेंगे. देखो -8 प्लस इन ब्रैकेट -4 प्लस इन ब्रैकेट 12 + 10 कितना होगा, यहाँ पे 22 होगा. ब्रैकेट क्लोज. यहाँ पर ये सिंपल है,
12 प्लस 10 हो जाएगा, कोई फ़र्क नहीं। या फिर हम यहाँ पे ये भी साइन यूज़ कर सकते हैं, प्लस साइन कैसे सेम है तो हम करेंगे एडिशन, और आंसर के आगे जो साइन है हम वही साइन यूज़ करेंगे, यूज़ द सेम साइन। अब देखो -8 प्लस इन ब्रैकेट -4, यहाँ पर कुछ नहीं मतलब प्लस है, ब्रैकेट के बाहर प्लस रहा तो अंदर के नंबर का साइन चेंज नहीं होगा, प्लस रहा तो चेंज नहीं होगा, +22 को +22 ये हट गया और ये ब्रैकेट भी क्या हो गया, उड़ गया, बचा अभी सिर्फ एक ब्रैकेट। अब हम करेंगे इसको सॉल्व, ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं, ओके वेरी गुड। नेक्स्ट -8 प्लस को प्लस, अब साइन यहाँ पर कैसे हैं, अलग अलग है, तो हम क्या करेंगे यहाँ पे सब्ट्रैक्शन करेंगे, 22 + 4 माइनस, तो हम करेंगे 22 - 4 करेंगे, तो इसका आंसर आएगा कितना, 18 आएगा, और ब्रैकेट क्या हो जाएगा, क्लोज हो जाएगा। और हम क्या करेंगे, बड़े नंबर का साइन यूज़ करेंगे, साइन अगर डिफरेंट रहे तो सब्ट्रैक्शन करना है, और बड़े नंबर का साइन को क्या करना है, यूज़ करना है। अब देखो -8 को 8, ब्रैकेट के बाहर प्लस है तो अंदर के नंबर का साइन चेंज नहीं होगा, तो यहाँ पे आ गए 18 और ये ब्रैकेट क्या हो गया, हट गया। अब देखो साइन अगेन डिफरेंट है, साइन डिफरेंट रहे तो हम क्या करेंगे, सब्ट्रैक्शन करेंगे, 18 - 8 कितना आएगा, 10 आएगा, और आंसर के आगे क्या आएगा, बड़े नंबर का साइन मतलब +10, ये प्लस का साइन हमको लेने की ज़रूरत नाही है। चला पुढे बघा, आता हे 2 गणितं तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत, या 2 गणिताचे तुम्ही उत्तर काढणार आणि कमेंटमध्ये त्याचा आन्सर येणार, बरोबर असेल तर तुम्हाला कळून जाईल। मी दोन्हीची उत्तर तुम्हाला नंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगेल, लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, ते लिंकचा वापर करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि त्याचे उत्तर तुम्हाला ग्रुपमध्ये कळतील। लवकरच मी माझे ऑनलाईन लाईव्ह क्लास सुरू करणार आहे एक ईदच्या नंतर, तोपर्यंत तुम्हाला बाकीचे अपडेट्स ग्रुपवर भेटत जातील। ग्रुपमध्ये जॉईन व्हा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा।